आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। 5 ची ती ऐतिहासिक लढाई आणि त्या लढाईमध्ये एका बाजूला आदरणीय खासदार मंडलिक साहेब, स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब आणि स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे साहेबांनी निर्णय घेतला आणि बिद्रीच्या कारखान्यामध्ये निर्णायक अशा पद्धतीची एक अनपेक्षित घटना आणि धक्कादायक घटना घडली आणि ज्या पद्धतीचं पॅनल झालं त्या पॅनलच्या विजयानंतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ झाले आणि त्यानंतर इथं आम्ही आलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा राजेसाहेब कार्यक्रमाला होते आणि राजेसाहेबांनी स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब अशा दोघांच्या उपस्थितीमध्ये सर्व संचालकांचा सत्कार झाला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीच्या शुभेच्छा देऊन या सगळ्या कामाला अत्यंत चांगल्या पद्धतीने गती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। त्या सगळ्याचा अपेक्षाभंग आता विद्यमान असणाऱ्या लयभारी चेअरमनांनी ज्या पद्धतीने केला म्हणूनच या पॅनेलचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं संघटन व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर नेत्यांच्या साक्षीने आम्ही सगळ्यांनी केलं। या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, आदरणीय दोन्ही खासदार संजयदादा मंडलिक साहेब असतील, सन्माननीय धनंजय महाडिक साहेब असतील, माजी आमदार अमल महाडिक साहेब असतील, राजे घाडगे साहेब असतील, आदरणीय एवाय पाटील साहेब असतील आणि व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या बरोबर आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या सगळ्या प्रबोधनाची मोहीम राबवली आणि लयभारीच्या पेक्षा सुद्धा किती चुकीचं काम करतायत हे विद्यमान चेअरमन साहेब याची वस्तुस्थिती सांगितली ते आदरणीय जाधव गुरुजी असतील। या सगळ्यांच्या माध्यमातून बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या पदरात काय पडलं याचा हिशोब ज्यावेळेला आम्ही मागायला लागलो त्यावेळेला मात्र निश्चितपणे या विद्यमान चेअरमन साहेबांची अवस्था खूपच अडचणीची झाली। ऊस कुणाचाच गेला नाही पण दर मात्र राज्यात भारी, जिल्ह्यात भारी, राज्यात भारी, देशात भारी, पण ऊस मात्र कुणाचाच गेला नाही याची वस्तुस्थिती मात्र त्यांनी कधीच सांगितली नाही। आज त्यांच्या मुधाळ गावामध्ये मी परवाच्या सभेमध्ये सांगितले की 50% लोकांचा ऊस गेला नाही। मला मुधाळकरांनी परत दुरुस्त केलं साहेब, 50% नाही 25% लोकांचा सुद्धा ऊस मुधाळ मधला गेला नाही। मुधाळ हे त्यांचं गाव आहे। अलीकडे पलीकडे प्रत्येक गावागावातल्या सगळ्या सभासदांना आपण विचारूया की कुठल्या सभासदाचा ऊस त्यांनी नाही सांगितलं। इथं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या अनेक राजकीय जमादार साहेबांच्या पासून मगाशी आमचे अभिजित पायशेते साहेब सुद्धा मला सांगत होते की माझा सुद्धा ऊस 10-15 वर्षे कधीच गेला नाही। बिद्रीला ऊसच नेला नाही तर त्या लयभारी कारभाराची कल्पना कशासाठी मांडायची? पहिल्यांदा आमचा ऊस का नेला नाही याचं उत्तर दिलं पाहिजे आणि मग मत मागायला तुम्ही आलं पाहिजे। हीच मुद्दा याच पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण गेलो तर निश्चितपणे या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे। ज्या पद्धतीच्या परिवर्तनाची अपेक्षा आम्ही सगळेजण करतोय त्या परिवर्तनाला लोकांच्या मधून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। कालच्या वाघापूरच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं सन्माननीय के.पी. पाटील साहेबांनी 2-3 मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर सांगितले, त्याचा उल्लेख निश्चितपणे मी केला पाहिजे। एक मुद्दा त्यांनी केला की मी या जगातलं सगळ्यात मोठं पाप केलं, या सगळ्या जगातलं मोठं पाप केलं। काय केलं तर ह्या आमदारला मी सभासद केला, याचा गुंठाभर जमीन हिंदुस्थानात नाही आणि हिंदुस्थानात गुंठाभर सभासद नसताना मी ह्याला सभासद केलं। खरं आहे, गुंठाभर सुद्धा सभासद म्हणजे माझ्या नावावर क्षेत्र नव्हतं हे सुद्धा राजेसाहेब खरं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी पद्धत आहे की आपल्या आई वडील हयात असताना आपल्या नावावर गुंठाभर जमीन होत नसते, तेवढी पद्धत आपण पाळायची असते। परंतु माझी गुंठाभर जमीन नसताना मला सभासद करणारे आणि मला बोगस म्हणणारे, बोगस सभासद म्हणणारे महाबोगस चेअरमन कोण होते त्यावेळेला? आणि हे सगळं कशासाठी केलं तर दर वेळेला असेच सभासद वाढवल्याशिवाय ह्यांना निवडणूकच जिंकता येत नाही। यांचा निवडणुकीतला विश्वास मूळ सभासदांवर कधीच नव्हता, सगळ्या बोगस सभासदांवर यांचा विश्वास होता, कारण यांनी ऊस कोणाचा नेला नाही। त्यामुळे सभासदाच्या दारात जाण्याची यांची पात्रता नसल्यामुळं यांना अशाच पद्धतीनं इथे नंदकिशोर सूर्यवंशी सरकार बसले, दिनकररावजी जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाबासाहेब हिंदराव पाटील असतील, आपण असाल त्यावेळेला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी उगले साहेबांच्या पासून जे स्वर्गीय आमचे बाबी भारदेशकर होते आपण सगळ्यांनी लढाई केली आणि अतिशय ताकदीने मला वाटते त्यावेळेला प्रवीण दादा सुद्धा मला वाटते तुमच्या बरोबर होते, ह्या सगळ्यांनी लढाई केली। त्यावेळेला सुद्धा सभासद 8-10 हजार वाढवले, त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद 8-10 हजार वाढवले, परवाच्या मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद वाढवले। एवढे सगळे सभासद वाढवायसाठी जी काय धावपळ धडपड करताय त्याच्यापेक्षा जर ऊस न्यायसाठी धावपळ धडपड केली असती तर अशी कुठलीही गडबड करायची गरज लागली नसती। या कारखान्याचा महाबोगस चेअरमनच्या संपूर्ण कामकाजाचा पंचनामा करणं आणि त्या माध्यमातून सभासदांचं प्रबोधन करताना बिद्री कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचं हित करण्यासाठी आम्ही काय करू शकतो हे सांगता सांगता निश्चितपणे लोकांचा विश्वास आमच्या सगळ्यांच्याकडे आला। ज्यावेळेला 96 कोटी फायदा आणि 96 कोटी तोटा अशा पद्धतीची एक भोपळ्याची पत्रिका आम्ही सगळ्यांनी दिली
अनेक लोकांनी आमच्यावरती आक्षेप घेतले. काही लोक तरी असं म्हणायला लागले, अरे हे बहुतेक राजकारणासाठी चुकीचं बोलतायत. या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करण्यासाठी ज्यावेळेला आम्ही सगळ्यांनी टेस्ट ऑडिटची मागणी केली, त्यावेळी टेस्ट ऑडिटमध्ये अत्यंत गंभीर, अतिशय आक्षेपार्ह अशा पद्धतीच्या एकापेक्षा एक मुद्द्यांना ज्यावेळेला यांना सामोरं जावं लागलं, त्यावेळेला एकदा हेच यांचं भाषण होतं, हिंदुस्थानातला कुठलाही ऑडिटर आणा. आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी होतं काय तो कॉन्फिडन्स. आणि नंतर मग सन्मान्य मुश्रीफ साहेबच दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे इतक्या वेळेला गेले की टेस्ट ऑडिट थांबवा, टेस्ट ऑडिट थांबवा. कर नाही त्याला डर कशाला, तुमचं काम चोख आहे, तुमची भूमिका चोख आहे, तर तुम्हाला घाबरायची गरजच नाही. पण निश्चितपणे या कारखान्याच्या एकूण कारखान्याच्या सभासदांच्या हिताचं राजकारण करण्यापेक्षा स्वतःच्या अर्थकारणाचं काम केल्यामुळे निश्चितपणे या कारखान्याच्या एकूण सगळ्या बॅलन्स शीट मध्ये ज्या पद्धतीने काळं आहे त्याचा हिशोब उद्याच्या टेस्ट ऑडिट मध्ये होणार आहे. आणि त्यांना असं वाटतं की निवडणूक झाली की माझं काम संपलं. श्रीफ साहेबांनी परवाच्या वाघापूरच्या सभेमध्ये आणखीन एक आरोप केला की इथेनॉलचा प्रकल्प आम्ही थांबवला आणि इथेनॉलचा आम्ही प्रकल्प थांबवला त्यामुळे असं झालं तसं झालं. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे अजितदादांना घेऊन गेलो. खरं म्हणजे आदरणीय दादा इथं खासदार साहेब उपस्थित आहेत, आदरणीय राजेसाहेब आपण सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होता आणि तुम्ही सगळे गेल्यानंतर परत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो. प्रकल्प थांबवायची गरज नाही, प्रकल्पातल्या काही अपूर्णता आहेत त्या आज सुद्धा आहेत आणि त्या अपूर्णता आपण पूर्ण करणं हे तुमची जबाबदारी आहे. एखादा प्रकल्प पूर्ण करत असताना एखादी आपली चूक असेल तर आपण समजून घेऊया. झाकली मूठ 1.25 लाखाची, आपण कुणाला लोकांसमोर जाऊन ओरडायचं नाही. आपली चूक 1.5 लाखाचं घर बांधत असताना, इंदिरा आवास घरकुलचं 1.5 लाखाचं घर बांधत असताना सुद्धा 150 अटी आमचा ग्रामसेवक आमच्या समोर ठेवतोय. 150 कोटीचा प्रकल्प आम्ही उभा केलाय. त्या 150 कोटीच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, आवश्यक असणारा पोल्युशन कंट्रोलचं परमिशन, आवश्यक असणारं जे काही डिस्टिलरीच्या सगळ्या आमच्या एक्साईज वाल्यांच्या परमिशन्स, जे काही त्याला कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट आणि कन्सेंट टू ऑपरेट पर्यंत हे गेलेच नव्हते. ऑपरेट सोडून द्या, इस्टॅब्लिशमेंट मध्ये ते थांबले होते. या सगळ्या गोष्टी दुरुस्त करा. शेवटी प्रोजेक्ट तुमचा नाही, आम्हा सगळ्यांचा आहे. कारखाना तुमचा नाही, कारखाना आमच्या सगळ्यांचा आहे. त्याचं अहित करण्याचं पाप करायची कुणालाही अधिकार नाही. पण आपलं चुकीचं रेटता कळत नकळत त्या कारखान्याच्या एकूण कामकाजावरती सुद्धा जो परिणाम होतोय त्या परिणामांची विचार करा. आदरणीय मुश्रीफ साहेबांना मीच विनंती करू इच्छितो, एखाद्या आमच्या अलीकडच्या काळामध्ये म्हैस प्रकरण आपण करतोय, गोठा प्रकरण करतोय, केडीसी बँकेतनं वेगवेगळ्या पद्धतीची प्रकरणं करतोय. छोट्या मोठ्या एखाद्या प्रकरणासाठी सुद्धा आपला बँक इन्स्पेक्टर इतक्या अटी लावतोय. 150 कोटीचा प्रकल्पाचं आपण मान्यता दिली, ठीक आहे, कारखान्याचा काहीतरी असेल त्याचं त्यांची गडबड असेल, पण तुम्ही ज्यावेळेला बँक चालवताय, आरबीआयचे नॉर्म्स आहेत, नाबार्डचे नॉर्म्स आहेत, जी काय नियमावली आहे, एकूण सगळा रेशो आहे, त्या सगळ्या रेशोला बघितल्यानंतर एनईए न झालेल्या प्रोजेक्टला कन्सेंट टू ऑपरेट सोडून द्या, कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट सुद्धा ज्याच्याकडे नव्हती त्याच्याकडे ज्यावेळेला तुम्ही परमिशन देताय त्यावेळेला तुमच्याकडे बोट येते. आपण पालकमंत्री आहात, आम्हा सर्वांचेच प्रमुख आहात, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु तुम्हाला सुद्धा आता आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या परवानग्या नव्हत्या तरी सध्या तुम्ही कुठल्या बेसवरती 150 कोटीची कर्जाची मान्यता दिली, ह्याचा पहिल्यांदा उत्तर द्या आणि आम्हाला इथेनॉल बद्दल बोला. चुकीच्या गोष्टी करायच्या आणि लोकांच्या वरती हे सगळं जे काय थोपवायचं काम करताय हे निश्चितपणाने थांबलं पाहिजे. जे योग्य असेल त्या गोष्टींचा निश्चितपणाने आपण सगळेजण आदर करूया, परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपलं चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवर दोष देण्यापेक्षा पहिल्यांदा आधी कागदपत्र दुरुस्त करा. काल गंगापूर नावाच्या गावामध्ये अशा पद्धतीचा एक किस्सा घडला की त्या गंगापूरच्या गावामध्ये एका मुलग्यानं आमच्यासारख्या चेअरमन साहेबांना प्रश्न विचारला की साहेब एकूण आमच्या सभासद किती आमच्याकडे? ते म्हटले 630. या 630 लोकांपैकी आमच्यातला ऊस तुम्ही किती नेलाय ते सांगा. साहेबांसमोर उत्तर नाही. अहो ऊसच नेला नसेल तर तुमचं कामकाज आम्हाला सांगायची गरज काय? प्रश्न क्रमांक 1. आणि प्रश्न क्रमांक 2 त्याचा होता की चिठ्ठीवरची मुलं आहेत, इतकी वर्ष काम करतात, कोण 10 वर्ष काम करतोय, कोण 15 वर्ष करतोय, कोण 20 वर्ष कोण करतोय, कोण 22 वर्ष करतोय, यांच्याबद्दल तुम्ही काय करणार सांगा. ते म्हटले कालची तुम्ही भाषणात आम्ही ऐकलं नाही, 90 दिवसात सत्ता आल्यानंतर मी परमनंट करणार आहे, नोकर भरती करणार आहे. ते म्हटलं की 22 वर्षाचा त्याने उठवलं एकाला, हे म्हटलं 22 वर्ष झालाय, हा 17 वर्ष झालाय, हा 15 वर्षाचा आहे, हा 8 वर्षाचा आहे. आता ह्या सगळ्या लोकांना तुम्ही परमनंट करणार असं म्हणताय. ज्या दिवशी तुम्ही परमनंट करणार असाल त्या दिवशी एक मांडव मारा आणि त्या दिवशी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुद्धा घ्या. काळ बदलला, वेळ बदलली, परिस्थिती बदलली. एक वेळ कारखानदारी शिवाय आपल्या सगळ्यांना पर्याय नव्हता.
या कारखानदारीच्या जीवावरती तुमचं आणि आमचं अर्थकारण फुललेलं होतं, पण आता परिस्थिती बदलली, झोन बंदी सुद्धा उठली. त्यामुळे आता कुठल्या कारखान्याला कोणी ऊस घालावा या सगळ्या गोष्टींबद्दलचे सगळे निर्बंध उठले. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना फसवण्यापेक्षा, तरुण पिढीला फसवण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगा, माझ्याकडे होत नाही, तू कुठेतरी जा बाळा म्हणून सांगितलं असतं तर त्याचं आयुष्य फुललं असतं. पण त्याला तुझं बघतो हे म्हणायची जी काय पद्धत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष मी होतो आणि माझ्याबरोबर एक सहकारी होता, पळशिवण्याचा कदम नावाचा गोट्या कदम मला भेटला की अध्यक्ष म्हटलं, मला तेवढा अध्यक्ष म्हणायचे, मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष होतो. गोट्या म्हणला, अध्यक्ष आता बाकीचं काय नको, तुम्ही एक काम करा म्हटलं, चेअरमन साहेबांना सांगा, केपी साहेबांना. आणि आता 22 वर्ष झाली मला, आता माझं वय संपलं, आता माझं पोरगं मोठं झालं, त्याला तरी नोकरी लावा ना. ह्या पद्धतीने या परिसरातल्या सगळ्या तरुण पिढीची फसवणूक करणाऱ्या चेअरमनना सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने धडा शिकवण्यासाठी परिवर्तनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा अशा पद्धतीची विनंती करतो. आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.